राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा पुन्हा एकदा त्या चर्चांना उधाण आलंय। याचं कारण म्हणजे आदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंना घातलेली साथ। महाराष्ट्राच्या हितासाठी कुणीही सोबत येत असतील तर त्यांचं स्वागत करू असं विधान आदित्य ठाकरेंनी केलंय। बघूया त्याविषयी सविस्तर। जे कोणी महाराष्ट्र हितासाठी कुठचाही पक्ष असो कुठचाही नेता असो आमच्या सोबत यायला तयार आहे। आम्ही महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊन लढू। अरे बोंबल ना, सरळ सांग ना, राजसाहेब बरोबर येत असेल तर आम्ही स्वागत करू असं म्हण ना। एक काय लाज वाटते का? ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीला आदित्य ठाकरेंकडून हिरवा कंदील देण्यात आलाय। मागील अनेक दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे। मात्र राज ठाकरेंनी दिलेल्या टाळीनंतर दुसरं पाऊल कोण उचलणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता। मात्र महाराष्ट्राच्या हितासाठी कोणी सोबत येत असेल तर त्यांचं स्वागत असल्याचं म्हणत आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरे यांना साथ घातली आहे। दरम्यान यानंतर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांनी मात्र आदित्य ठाकरेंचा समाचार घेतला। महापालिका निवडणुकांचा आता पडघम वाजलेलेच आहे। काही महिन्यांपूर्वी दोन्ही ठाकरे बंधूंनी एकमेकांना साथ घातली होती, पण याच्या पुढे काय झालं अजून काही पुढे म्हणजे आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिलेला आहे। आमची भावना हीच आहे की मराठी माणसासाठी असेल, महाराष्ट्रासाठी असेल, महाराष्ट्राच्या हितासाठी असेल, जर कोणी सोबत यायला तयार असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू। पहिली गोष्ट आपण ही पाहिली असेल, काल परवाकडे आमचे दीपेश म्हात्रे आणि त्यांनी तिकडचे राजू पाटील या दोघांनी तर एकत्र आंदोलन केलेलं आहे। लोकांच्या मनात काय आहे हे आपल्याला माहिती आहे। आमचं मन साफ आहे। जे कोणी महाराष्ट्र हितासाठी कुठचाही पक्ष असो कुठचाही नेता असो आमच्या सोबत यायला तयार आहे। आम्ही महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊन लढू। कोणताही पक्ष जर आमच्या बरोबर येत असेल, कोणीही आमच्या बरोबर येत असेल, अरे बोंबल ना, सरळ सांग ना, राजसाहेब बरोबर येत असेल तर आम्ही स्वागत करू असं म्हण ना। एक काय लाज वाटते का? परंतु नरोवा कुंजरावाची भूमिका घेऊन कोणीही पक्ष आमच्या बरोबर आला, कोणीही नेता आमच्या बरोबर आला तर महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही निवडणुका लढणार आहोत। मग उद्या अबू आझमी तुमच्या बरोबर येईल, त्याला तुम्ही सोबत घेणार आहात का? तुम्हाला ओवैसी बरोबर येईल, त्याला सोबत घेणार का? काही नाही। म्हणजे बेसलेस केलेलं ते स्टेटमेंट आहे आणि त्याचा अर्थ कुठे हे त्या राजसाहेबांवर युती करतील असा होत नाही। ठाकरे बंधूंच्या युतीबाबत आदित्य ठाकरेंनी वक्तव्य केल्यानंतर त्यावर आता खासदार संजय राऊतांनीही सूचक वक्तव्य केलंय। योग्य वेळी तुमच्या मनातली बातमी कळेल असं वक्तव्य राऊतांनी केलंय। कोणी काही मौन वगैरे बाळगत नाही। स्वतः मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी इच्छा व्यक्त केली होती की त्यांच्या सहकार्याने नाही, आणि त्यांच्या इच्छेवरती त्यांचे बंधू आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक भूमिका घेतली। त्यानंतर आम्ही काही भूमिका घेतलेल्या आहेत सगळ्यांनी। योग्य वेळी तुम्हाला तुमच्या मनातली बातमी कळेल। त्याचा योग्य प्रस्ताव असला पाहिजे, त्याची काही बोलणी असली पाहिजे। एक अशा माणसाकडून बोलणी झाली पाहिजे की त्याला लोकांनी ते वाटलं पाहिजे का खरं आहे हा माणूस योग्य, त्याची क्षमता आहे आणि योग्य तो प्रपोजल आलं पाहिजे ना। प्रस्तावाचं तुमचं येत नाही, नुसतं युती। ठाकरे बंधूंचं मनोमिलन कधी होणार असा प्रश्न साऱ्यांनाच पडलाय। ठाकरे बंधू एकत्र आले नसले तरी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन झाल्याचं पाहायला मिळालं। डोंबिवलीच्या कटाई नाका इथल्या पलावा पुलाचं काम रखडल्यानं मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी एकत्र आंदोलन केलं होतं। आजची डेडलाईन दिली गेली होती यांच्याकडनं, शिवसेना शिंदे गटाकडनं, की आज या पुलाचं ओपनिंग होणार आहे आणि त्या अनुषंगाने मी बघायला येणारच होतो, नेहमी येतो त्याप्रमाणे। तर काल आण्याचे मला दीपेश म्हात्रेंचा फोन आला की आम्ही येतोय तिथे आंदोलन करतोय, तुम्ही याल का? बोलो मी येणारच आहे, तुम्ही आम्ही जॉईंट होतो आणि म्हणून आम्ही आलेलो आहोत। सर्वसामान्य डोंबिवलीकरांना त्रास होतोय, त्याच्यासाठी आम्ही सगळे विरोधातले लोक एकत्र येतोय। याच्या कोणाला धडकी भरण्याचं कारण काय? राज ठाकरेंनी पहिलं पाऊल टाकल्यानंतर दुसरं पाऊल कोण उचलणार असा प्रश्न होता। संजय राऊत युती संदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेकडून वारंवार सकारात्मक भूमिका मांडत होते। मात्र आता स्वतः आदित्य ठाकरेंनी युतीसाठी अनुकूल असल्याचं सांगितलंय। त्यामुळे यानंतर राज ठाकरे कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।